चला आता लेक्चरला सुरुवात करूया. 254 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. राणीखेत हा रोग कोणत्या प्राण्यांना होतो? तर कोंबडी या प्राण्याला राणीखेत हा रोग होतो. तो कोणाला होतो? तर कोंबडी. जनावरांना लाळ आणि खुरकत आजार कशामुळे होतो? तर विषाणूमुळे होतो. तो कशामुळे होतो? विषाणूमुळे होतो. भारतातील पशुधन निर्यातीमध्ये कशाचा समावेश होतो? तर वरीलपैकी सर्वच. दूध, पावडर, मांस आणि कातडी वस्तू, मांस, दूध, पावडर इत्यादी सर्व वस्तूंचा निर्यातीत समावेश होतो. पशुखाद्यात युरियाचे प्रमाण किती टक्के असावे लागते? तर युरियाचे प्रमाण 3% असावे लागते. गायीची होलदेव ही जात कोणत्या जातच्या संकरातून विकसित झाली? तर त्यातच दिलं होल्स्टेन फ्रिजियन आणि देवणी. होल आणि देव लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवण्याला एक आहे पण नाही, ते त्याच्यातच आन्सर दिलेला आहे. तरी पण तुमच्या आठवणीसाठी कशा पद्धतीनं लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढीलपैकी मुरघास तयार करण्यासाठी सर्वोत्तम पीक कोणते आहे? तर मका हे पीक मुरघाससाठी सर्वोत्तम उपयुक्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महाराष्ट्रात राज्यस्तरीय पशुरोग संशोधन केंद्र कुठे आहे? तर पुणे येथे आहे. भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? 1951. तर भूदान चळवळ कोणी सुरू केली? विनोबा भावे यांनी. 1 हेक्टरपेक्षा कमी आकाराच्या क्षेत्रास काय म्हणतात? तर सीमांत धारण क्षेत्र असे म्हणतात. 1 ते 4 हेक्टरपर्यंत धारण क्षेत्रास काय म्हणतात? तर लहान धारण क्षेत्र असे म्हणतात. 1 ते 4 हेक्टरपर्यंत. अल्प मुदतीच्या कर्जाची मुदत किती वर्षाची असते? तर 1 वर्षाची असते. दीर्घ मुदतीच्या कर्जाची मुदत ही 5 वर्षापेक्षा जास्त असते. आणि मध्यम मुदतीच्या कर्जाची वर्षात परतफेड केले जाते, तर 5 वर्षात परतफेड केले जाते. कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1965 या वर्षी करण्यात आली. सहकारी पतपुरवठामध्ये कोणती बँक शिखर बँक म्हणून कार्य करते? तर राज्य सहकारी बँक ही शिखर बँक म्हणून कार्य करते. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. गाव पातळीवर शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणारी सहकारी संस्था कोणती आहे? तर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे. नाबार्ड म्हणजे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची स्थापना केव्हा झाली? 12 जुलै 1982 मध्ये झाली. नेक्स्ट क्वेश्चन आहे. नाबार्डचे अध्यक्ष कोण असतात? तर रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर हे रिझर्व्ह बँकेचे हे नाबार्डचे अध्यक्ष असतात. नाबार्डला अर्थसहाय्य कोणाकडून मिळते? तर वरीलपैकी सर्वांकडून, म्हणजे रिझर्व्ह बँक, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय विकास संस्था यांच्याकडून जे अर्थसहाय्य मिळते ते नाबार्ड बँकेला मिळते. क्षेत्रीय ग्रामीण बँकांची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर 1976 या साली क्षेत्रीय ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. शेतकऱ्यांना खालीलपैकी कोणत्या कारणासाठी पीक कर्ज दिले जाते? तर खते व बियाण्यासाठी पीक कर्ज हे दिले जाते. शेतकऱ्यांना खालीलपैकी कोणत्या कारणासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज दिले जाते? तर कोणत्या कारणासाठी दिलं? जमीन सपाटीकरण, जमीन खरेदी, ट्रॅक्टर खरेदी या मोठमोठ्या कामासाठी जे दीर्घ मुदतीचे कर्ज शेतकऱ्यांना दिले जाते. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे. शेतकऱ्यांना मध्यम मुदतीचे कर्ज कशासाठी दिले जाते? तर दुभत्या जनावरांची खरेदी, निवाऱ्याची सोय करणे, साखर कारखान्याचा काही भाग खरेदी करणे इत्यादी कारणासाठी शेतकऱ्यांना मध्यम मुदतीचे कर्ज हे दिले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे. पर्यावरण संतुलनासाठी एकूण किती भूप्रदेशावर वने असणे आवश्यक आहे? तर 33% वने हे एकूण क्षेत्रावर असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात एकूण भूप्रदेशापैकी किती टक्के क्षेत्रावर वने आहेत? तर महाराष्ट्रात 21% क्षेत्रावर वने आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त वनांचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त वनांचे प्रमाण आहेत. महाराष्ट्रात सर्वात कमी वनांचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लातूर या जिल्ह्यात आहे.
वनशेतीच्या कोणत्या पद्धतीत अन्नधान्य पिकांबरोबर धान्याची पिके व वृक्षाची एकत्रित लागवड केली जाते? तर कृषी वनकुरण पद्धतीमध्ये एकत्र लागवड केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर 1982 साली सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना महाराष्ट्रात करण्यात आली. सामाजिक वनीकरणाअंतर्गत किसान रोपवाटिका योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर 1987 मध्ये सुरू करण्यात आली. चला तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आली? तर कोणत्या वर्षापासून करण्यात आली? 1989. महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्काराची सुरुवात. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या वृक्षास जंगलाचा राजा असे म्हटले जाते? तर सागवान या वृक्षास जंगलाचा राजा असे म्हटले जाते. त्रिफळा चूर्ण तयार करण्यासाठी कोणत्या वृक्षाचा उपयोग केला जातो? तर सर्वच, म्हणजे हिरडा, बेहडा, आवळा याच्यापासूनच त्रिफळा चूर्ण हे तयार होतात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया, कोणती विस्तार शिक्षण पद्धत सर्वात प्रभावी आहे? तर वैयक्तिक संपर्क ही विस्तार शिक्षणाची पद्धत सर्वात प्रभावी आहे. कोणती दृकश्राव्य शिक्षण पद्धत सर्वात प्रभावी आहे? तर सर्वात प्रभावी दृकश्राव्य शिक्षणाची पद्धत दूरदर्शन ही आहे. खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश दृकश्राव्य साधनात होत नाही? तर स्लाइड्स हे फक्त दृक साधन आहे, श्राव्य साधन नाही आहे, म्हणून त्याचा दृकश्राव्य साधनात उपयोग होत नाही. चित्रपट, दूरदर्शन, नाट्यसंगीत हे दृकश्राव्य साधने आहेत. विस्तार शिक्षणाच्या श्राव्य साधनात कोणत्या साधनाचा समावेश होत नाही? आलेख हे दिसते त्याच्यामुळे त्याचा समावेश होत नाही. टेप रेकॉर्डर, रेडिओ, टेलिफोन हे फक्त श्राव्य साधने आहेत. त्याच्यावर क्वेश्चन असतोच, त्याच्यामुळे ते पण तुम्ही श्राव्य, दृकश्राव्य, स्लाईड याच्यावर हे वाचून घ्या नीट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विस्तार शिक्षणाच्या गट संपर्कात कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? तर सर्वसाधारण सभाचा समावेश गट संपर्कात होत नाही. विस्तार शिक्षणाच्या सामूहिक संपर्कात कोणत्या बाबींचा समावेश होत नाही? तर दूरध्वनीवरून चर्चा. राष्ट्रीय पातळीवर विपणनाचे कार्य करणारी संस्था कोणती? तर नाफेड ही संस्था आहे राष्ट्रीय पातळीवर विपणनाचे कार्य करणारी. पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे? तर नागपूर येथे आहे. पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय वन प्रशिक्षण अकॅडमी कुठे? तर डेहराडून येथे. नेक्स्ट क्वेश्चन, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे? तर ते पण डेहराडूनलाच आहे. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र कुठे? तर पुणे येथे आहे. सेंट्रल कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे? तर नागपूर येथे आहे. फुले संगम ही कशाची जात आहे? तर मेंढीची जात आहे फुले संगम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कुठे आहे? तर सोलापूर येथे आहे. चला तर आपण आपली सिरीज इथे थांबूया.